जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात औंढा नागनाथ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला सलग दुसऱ्या दिवशी विविध बौद्ध आंबेडकरवादी नेत्यांचा पाठिंबा मिळालाय। नमस्कार आणि आपण पाहताय प्रजाशाहीचा आवाज वृत्त। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर दिनेश हनुमंत हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि आज 25 ऑक्टोबर रोजी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। दिनेश हनुमंत यांचे हे उपोषण अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी सुरू आहे। आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांना विविध बौद्ध आणि आंबेडकरी नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला सक्रिय पाठिंबा दर्शवलाय। या नेत्यांनी दिनेश हनुमंत यांच्या भूमिकेचे समर्थन करून आम्ही आपल्या सोबत आहोत असा विश्वास त्यांना यावेळी दिला। या पाठिंब्यामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात हे आंदोलन सुरू असून उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे। या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रजाशाहीचा आवाज। हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या समोर रिपब्लिकन नेते, आमचे चळवळीतील मित्र आयुष्यमान दिनेशजी हनुमंते हे गेल्या 24 तारखेला विविध प्रश्न जिल्ह्यातले घेऊन तसे देशातले विविध प्रश्न घेऊन आंदोलनाला बसलेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बौद्ध समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी देण्यात याव्यात। जे सरकारने वर्गीकरण लागू केलेलं आहे ते वर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावं। बौद्धांच्या स्वतंत्र वसाहती असाव्यात। त्यांना राजकारणामध्ये विशिष्ट ज्या काही जागा सोडत असतात त्यांच्या लोकसंख्या पाहून त्यांना त्या स्वतंत्र नेहमीप्रमाणे सोडण्यात याव्यात। मतदारसंघ लागू करण्यात यावेत। असे अनेक मुद्दे घेऊन ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। परंतु या सरकारने यावर तात्काळ दखल घ्यावी अशी आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आमची या ठिकाणी या उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून आमची मागणी आहे की सरकारने याच्यावर तात्काळ दखल घ्यावी। अन्यथा आमचे नेते राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रस्ता रोको करू। म्हणून या सरकारने इथल्या व्यवस्थेने लवकर या आंदोलनाची दखल घेऊन पुढील प्रक्रिया लवकरात लवकर कळवण्यात यावी।